हॅलो फ्रेंड्स, नमस्ते सर्वांना. तर थंबनेलवरून तुम्हाला कळालंच असेल हा जेजुरी व्लॉग आहे म्हणून. तर मला तुमच्यासोबत बऱ्याचशा अशा गोष्टी क्लिअर करायच्या आहेत की त्या मला अनुभवायला मिळाल्या. तर आम्ही आता जवळजवळ 9 वाजलेले आहेत आणि अहमदनगरवरून जेजुरीला जायला निघालेलो आहे. मी तर पहिल्यांदाच पालघर, ठाणे आणि मुंबई ह्याच्या व्यतिरिक्त मी कधी कुठली बाहेरची गावं बघितलेली नाही आणि पहिल्यांदा हे सगळे अनुभव घेत आहे. देवदर्शनाला जायचं होतं म्हणून एवढ्या लांब जावं लागतं आहे, नाहीतर एवढ्या लांब मी कधीच फिरलेली नाही. तर जे जे अनुभव आले ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. तर इथे मध्येच रस्त्यात पेरूवाली दिसली. मग थोडा वेळ गाडी थांबवून आणि सगळ्यांनी पेरू वगैरे खाल्ले. खूप छान लागले, टेस्टी होते आणि मसाला लावून त्या पेरूवालीने दिलेले, खूप मस्त अशी. आणि जाताना थोडंफार एन्जॉयमेंट तर पाहिजेच ना, त्यासाठी पेरू वगैरे खाल्ले आणि सीताफळं होते ते आम्ही घेतले आणि नंतर मग तिथून निघालो. त्यानंतर आम्हाला मोरगावला एक नदी लागते, मोरेश्वराचं दर्शन करायचं होतं, पण जेजुरीवरून रिटर्न आल्यानंतर करणार होतो. तर इथे आम्ही त्या नदीमध्ये हातपाय धुतले. बोलतात की मंदिरात जाण्याच्या आधी नदीमध्ये आंघोळ करायची, पण थंडी एवढी होती की हिम्मतच झाली नाही. त्यानंतर आम्ही इथे जेजुरीला पोचलेलो आहोत आणि आता गडावर जाण्याची तयारी आहे. तर बघूया. आता इथे आम्ही पहिल्यांदा तर समोर शिवशंकराचं वाहन जे आहे, नंदी महाराज, त्यांचं दर्शन पहिल्यांदा करायचं असतं असं बोललं जातं. मग आम्ही त्याप्रमाणे इथे नंदी महाराजांचं दर्शन घेतलेलं आहे आणि ते पुजारी सांगतात त्याप्रमाणेच सगळं चाललेलं आहे. मनात खूप इच्छा होती की देवाचं म्हणजे खंडोबा देवाचं दर्शन करावं आणि ती इच्छा जवळजवळ पूर्ण होत आहे. तर बघूया पुढे. पण पुढे जेव्हा गेलो तेव्हा काय सांगावं, एवढी गर्दी की 1 सेकंदसुद्धा तिथे उभं राहायला मिळालेलं नाही. तर दर्शनाची तर गोष्टच दूरची आहे. तरी पण मनात भाव आहे ना, मग सगळं काही व्यवस्थित होणार. पण मंदिरापर्यंत पोचता बरेच जण असे देवाचे फोटो, मूर्त्या वगैरे मध्ये घेऊन बसलेले आणि बोलायचे की ह्याचं दर्शन घेतल्याशिवाय पुढे जाता येणार नाही. आणि दर्शन घ्यायचं, वरून बोलायचे ओवाळणी 500-300 असं तुम्ही ओवाळणी ह्याच्यामध्ये टाका, त्यानंतरच पुढे जा. तर सगळेजण दर्शन घेत आहेत आणि त्यानंतर मग आम्ही वरती जायला निघालो. आणि थोडीशी बाळाची तब्येतसुद्धा बरी नसल्यामुळे एवढं काही म्हणजे मन लागत नव्हतं. तर बघूया. तरी पण थोडा ताप उतरत आलेला त्याचं, म्हणून आम्ही गडावर चढलो. आणि आता इथले जे दृश्य दिसते ते एवढं छान दिसत होतं, सगळं मस्त वर्ण, हे बघा. पण एका गोष्टीपासून खरंच तुम्हाला सावधान राहावं लागेल की इथे जे ठिकठिकाणी देवाच्या नावाने पैसे मागतात ना, ते प्लीज तुम्ही म्हणजे आपल्या मनावर असतं द्यायचं की नाही द्यायचं. पण काही ठिकाणी मला तर एका बाईने पकडूनच ठेवलेलं आणि जेव्हा मी नाही म्हणाली ना, तर ती डायरेक्ट मला धक्काबुक्की करायला लागली. तर हे सगळं देवाच्या नावाने करतायत आणि एवढं वाईट करतात.